नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना माझा मानाचा जय भीम. मी प्रबुद्ध भारत पेज आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा खूप आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आहे. मी डॉक्टर विद्या अशोक कांबळे. आज आपण स्त्री आरोग्य व कोविड-19 लसीकरण ह्याबद्दल बोलणार आहोत. तर सर्वप्रथम मी सुरू करते कोरोनाबद्दल तुम्हाला थोडी जनरल माहिती देऊ. कोरोनाबद्दल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. कोरोना गेल्या वर्षी आपल्या देशात सुरू झाला. साधारण मार्च एप्रिलपासून त्याचे केसेस वाढायला सुरू झाले. नंतर जाऊन सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याचं पीक आलं आणि त्याच्यानंतर हळूहळू केसेस कमी व्हायला लागले. मग ते केसेस कमी झाल्यावर आपलं बेजबाबदारीपणा किंवा हलगर्जीपणामुळे मास्क कमी वापरणे किंवा नाही वापरणे किंवा मग बाकीचे लग्न कार्य पार्टीज ते सर्व सुरू झाल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली आणि त्या दुसरी लाटामुळे आता आपलं पूर्ण देश खूपच बिकट परिस्थितीमध्ये आलेलं आहे. कोरोनाचा संसर्ग कसा होतो हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, ही आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण कोरोना एकदा शरीरात प्रवेश झाल्यानंतर ते आपल्या लंग्सपर्यंत पोचतो आणि आपले सिम्पटम्स यायला सुरू होते. कोरोनाचे सिम्पटम्स म्हणजे ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, पोटदुखी आणि थकवा येणे. कोणाकोणाला उलटी जुलाब असे देखील होतात. कोणाला वास नाही येत, कोणाला चव नाही येत. आता नवीन सिम्पटम त्यात म्हटलं तर कंजंक्टिव्हायटिस म्हणजेच लाल डोळे होतात आणि त्यातून पाणी येत राहतं. हा एक नवीन सिम्पटम आहे कोरोनाचा. तर ह्यापैकी तुम्हाला काहीही आढळल्यास तुम्ही त्वरित आपल्या जवळच्या फॅसिलिटीमध्ये जाऊन स्वतःची टेस्ट करणं खूप आवश्यक आहे. कारण कोरोनाची टेस्ट तुम्ही जितक्या लवकर कराल, जितक्या लवकर ट्रीटमेंट घ्याल, तितकं कमी सिव्हिअर राहील तुमचं डिझीज आणि तितक्या लवकर तुम्ही बरं व्हाल, तितकं कमी गरज राहील ICUची. त्यासाठी जर कोणालाही होम क्वारंटाईनही व्हायचं असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच डॉक्टरचा सल्ला घेऊनच योग्य तो निर्णय घ्यावा. त्यानंतर मी तुम्हाला एक टेस्टबद्दल सांगू इच्छिते. 6 मिनिट वॉक टेस्ट असते. आता पल्स ऑक्सिमीटर तर ऑलमोस्ट आपल्या सगळ्यांच्याच घरात आहे. कोरोनामुळे सगळ्यांनाच माहीत आहे पल्स ऑक्सिमीटर. तर मी तुम्हाला सांगते 6 मिनिट वॉक टेस्ट अशी असते की सर्वप्रथम आपण पल्स ऑक्सिमीटरनी स्वतःचं SpO2 चेक करायचं, ते नोंदून ठेवायचं. त्याच्यानंतर घरात 6 मिनटं ह्या रूममधून त्या रूममध्ये चालायचं. साधारण स्पीडवर चालायचं, धावायचं नाही, पळायचं नाही. त्याच्यानंतर 6 मिनटानंतर परत तुम्ही SpO2 चेक करायचा. जर तुमचा SpO2 93पेक्षा खाली आला असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांना भेटण्याची खूप गरज आहे. 94 to 100 हा एक नॉर्मल SpO2 लेवल असतो ह्युमन बॉडीचा. जर ह्या खाली असेल तर डेफिनेटली तुम्हाला डॉक्टरला भेटून लगेच काही ते केलं पाहिजे. तर हे कोरोनाचं जे युद्ध चालू आहे ह्याच्यावर आपण मात करण्यासाठी आपल्या बऱ्याच सायंटिस्टनं लसी शोधून काढल्या आहेत. आता ह्या लसी म्हणजे जे आपल्या भारतात अवेलेबल आहेत त्या 2, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. आणि जे विदेशाच्या आहेत ते आहे मॉडर्ना, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन आहे, स्पुटनिक आहे. पण ते सध्या अजून आपल्या देशात आले नाहीत. लवकरच येतील आता, कारण का त्यांची गरज आहे. आणि सेकंडली आपल्या ज्या देशात प्रोड्यूस झालेल्या वॅक्सिन्स आहेत ते खूपच चांगले आहेत, खूपच इफेक्टिव्ह आहेत. आत्ताच्या हल्लीच्या रिसर्चमध्ये तर हे कळालं आहे की कोवॅक्सिन जी आहे ती 100% सिव्हिअर डिझीजला होण्यापासून आपल्याला वाचवते. म्हणजे जरी आपल्याला कोरोना झाला तरी तो सिव्हिअर होणार नाही, आपल्याला ICUची गरज पडणार नाही. म्हणून वॅक्सिन ही सर्वांनी घ्यावी. वॅक्सिन हे एकमात्र असं यंत्र आहे जे आपल्याला कोरोनामधून बाहेर पडण्यास मदत करणार आहे. म्हणून सर्वांनी वॅक्सिन घ्यावी, हे माझं सगळ्यांना विनंती आहे. आता वॅक्सिनला घेऊन आणि महिला आरोग्यांना घेऊन बऱ्याच लोकांना खूप गैरसमज आहे. तर आपण त्याच्यावर जरा बोलूयात, प्रकाश टाकूयात. तर वॅक्सिन, आता हल्ली चर्चा चालू होती की वॅक्सिन मासिक पाळीच्या वेळेस नाही घ्यावी किंवा प्रेग्नन्सीमध्ये नाही घ्यावी किंवा ब्रेस्ट फीडिंग मदर्स म्हणजे जे स्तनपान करवतात, बाळाला दूध देतात, त्यांनी नाही घ्यावी. तर आपण याच्याबद्दल बोलूया. वॅक्सिन जी आहे त्याच्यामुळे डेफिनेटली काही इम्युन रिस्पॉन्स येतो. इम्युन रिस्पॉन्स म्हणजेच त्याला आपण साईड इफेक्ट्स बोलतो आपल्या साधारण भाषेत. ते म्हणजे ताप, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळतं, थकवा जाणवतो, इंजेक्शन साईटवर पेन होतं. तर हे सगळं जे आहे ते सगळं नॉर्मल गोष्टी आहेत, कॉमन आहे आफ्टर वॅक्सिन. तर जर तुम्हाला असं काही झाल्यास
जराही तुम्हाला घाबरायचं नाही आहे. हे तुमचं इम्युन रिॲक्शन आहे. तुमची बॉडी शिकतीये की जर नेक्स्ट टाईम तुम्हाला असं संपर्कात आलं तर तुम्हाला काय केलं पाहिजे. ते तुमच्या बॉडीला काय केलं पाहिजे ते तुमची बॉडी शिकून घेते. म्हणून जर तुम्हाला असं इम्युन रिस्पॉन्स आला म्हणजे ते पॉझिटिव्ह इंडिकेशन आहे की तुमची बॉडी शिकून घेते काय कसं करायचं आहे. त्यामुळे घाबरायचं नाही. जास्तच त्रास वाटला तर एक साधी पॅरासिटामॉल नावाचं औषध असतं, ते आपलं क्रोसिन असतं, ते दिवसातून 2-3 वेळा घेतलं तर पुरेसं आहे. त्याने तुमचं ताप, अंगदुखी, डोकेदुखी ह्याला तुम्हाला आराम पडेल. हे साधारणतः 2-3 दिवस सिम्पटम्स राहतात, त्यानंतर निघून जातात. म्हणून काही काळजी करायची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महिलांमध्ये इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन असतं. तर त्याचे इस्ट्रोजन आहे ते अँटीबॉडीज जास्त प्रोड्यूस करायला हेल्प करतं. म्हणून महिलांमध्ये इम्युन रिस्पॉन्स दॅट इज द साईड इफेक्ट्स हे जास्त दिसून येतात. म्हणून घाबरायची काही गरज नाही आहे. ही चांगली गोष्ट आहे की तुमच्यात अँटीबॉडीज जास्त फॉर्म होत आहे. तुमचा इम्युन रिॲक्शन रिस्पॉन्स चांगला आहे. म्हणून इट इज अ गुड साईन. म्हणून घाबरायची काही गरज नाही आहे वॅक्सिनला. आता हल्ली चाललं होतं की मासिक पाळीच्या वेळेस वॅक्सिन घ्यावी नाही, तर ही एक अफवा आहे. सगळ्यांनी वॅक्सिन घ्यावी. मासिक पाळीच्या वेळेस वॅक्सिन घेण्यात काही हरकत नाही आहे. काफी महिलांना मासिक पाळीच्या वेळेस पोटदुखी असते, कंबरदुखी असते, पायदुखी, अंगदुखी आणि वॅक्सिननी पण काय होतं सेम, अंग दुखतं, थकवा जाणवतो. तर मग हे तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवू शकतं. पण ते पण जर तुम्ही पॅरासिटामॉल म्हणजेच क्रोसिन घेतली तर तेही सबसाईड होईल. तर त्याचीही तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही आहे. म्हणून मासिक पाळीमध्ये जर तुम्ही वॅक्सिन घेतणं पूर्णतः सेफ आहे आणि घ्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ब्रेस्ट फीडिंग करतायत मदर्स, म्हणजे जे आपल्या लहान बाळाला दूध पाजतायत त्यांनी वॅक्सिन घ्यावी की नाही याच्यावरही प्रश्न होता. आणि प्रेग्नन्सीमध्ये वॅक्सिन घ्यावी की नाही याच्यावरही प्रश्न होता. तर हे काफी खोलगट सब्जेक्ट्स आहे. आपण याच्यावर बोलूयात. आता ब्रेस्ट फीडिंगमध्ये मदरनं वॅक्सिन घेतली तर दुधामध्ये अँटीबॉडीज येऊन ते अँटीबॉडीज बाळालाही जातात. मग त्याच्यामुळे काय होतं की बाळालाही कुठल्याही असं प्रतिकारशक्ती येते, कुठल्याही आजाराशी लढण्याचा बळ जास्त येतो. म्हणून जे ब्रेस्ट फीडिंग मदर्स आहे त्यांनी डेफिनेटली वॅक्सिन घ्यावी. ह्यापुढे आधी आपल्याकडे पुरेसा डेटा अवेलेबल नव्हता. म्हणून ह्याआधी सगळे बोलत होते की प्रेग्नन्सीमध्ये ब्रेस्ट फीडिंगमध्ये हे वॅक्सिन नाही घेतली पाहिजे. बट देन आता आपलं हे फिगोचं आलं आहे, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनॅकोलॉजी आणि रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनॅकोलॉजी ह्या दोघांचे स्टेटमेंट असे आहेत की डेफिनेटली वॅक्सिन घ्यावी. कारण का जर आपण थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे शेवटच्या 8व्या आणि 9व्या महिन्यात ही वॅक्सिन घेतली तर ते वॅक्सिनमधून येणारे अँटीबॉडीज ही बाळापर्यंत पोचतात आणि बाळामध्येही प्रतिकारशक्ती डेव्हलप होते. म्हणून वॅक्सिन घेण्यात हरकत नाही आहे. आपल्याकडे ह्युमन ट्रायल्स कमी झालेत प्रेग्नन्सीच्या वॅक्सिनला घेऊन. प्रेग्नन्सी आणि वॅक्सिनला घेऊन ह्युमन ट्रायल्स कमी झालेले आहेत. म्हणून डेटा पुरेसा नसल्यामुळे बरेच लोक घाबरतात. तर ह्या परिस्थितीमध्ये ब्रेस्ट फीडिंगमध्येच वॅक्सिन घेतणं उत्तम, घेतलीच पाहिजे. मासिक पाळीमध्ये वॅक्सिन घेतणं उत्तम, घेतलीच पाहिजे. जे प्रेग्नन्सी आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे डेटा खूप पुरेसा नाही आहे. त्यामुळे आपण जर वॅक्सिन घेतोय तर आपण आपल्या पर्सनल डॉक्टरला भेटून त्यांचा सल्ला घेऊन त्यांना आपली कंडिशन पूर्ण चेकअप करू द्यायची. त्याच्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही वॅक्सिन घ्यायची. कारण काही हाय रिस्क आहेत. हाय रिस्क म्हणजे प्रेग्नन्सी स्वतःमध्येच एक हाय रिस्क आहे. प्रेग्नन्सीमध्ये आपलं इम्युन सिस्टम थोडं वीकेंड असतं, प्रतिकारशक्ती कमी झालेली असती. त्यामुळे जर काही कोरोना झाला तर ते सिव्हिअर होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात असतात. प्रेग्नंट बायका ऑलरेडी एक हाय रिस्कवर आहे आणि त्यातली त्यात बाकीचे जे फर्स्ट लाईन कोविड वॉरियर्स आहे म्हणा, डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे, बाकीचे हॉस्पिटल स्टाफ आहे, यांनी वॅक्सिन घेतली पाहिजे. मग त्याच्यानंतर जे मदर्सला डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, ऑलरेडी BP डायबिटीजचा त्रास आहे, त्यांनी वॅक्सिन घेतली पाहिजे. जे ओव्हरवेट आहे, ओबीज आहे, मोर दॅन 40 BMI आहे त्यांचा, असल्या महिलांनी देखील वॅक्सिन घेतली पाहिजे. कारण का यांची प्रतिकारशक्ती वाढण्यात मदत होते आणि ह्यांचा हाय रिस्कमध्ये आपण ठेवून ह्यांचा प्रोटेक्शन करू इच्छितो. म्हणून आपल्या डॉक्टरांना भेटून सगळ्या प्रेग्नंट महिलांनी वॅक्सिन घ्यावी की नाही घ्यावी याचा सल्ला घ्यावा. आणि राहिली गोष्ट मासिक पाळी आणि ब्रेस्ट फीडिंगमध्ये, त्याच्यात वॅक्सिन घेतलीच पाहिजे. कारण का वॅक्सिन एक मात्र यंत्र आहे जे आपल्याला कोरोनामधून बाहेर काढण्यास मदत करणार आहे.
त्यानंतर बाकी गोष्टी म्हटल्या तर आपलं रोजचं सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझर, स्वच्छता राखणे हे सगळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपल्या घरच्यांची आणि नातेवाईकांची काळजी घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून ह्याच्यात हलगर्जीपणा नको. बाकीचं म्हटलं तर रोज रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाणीचे गागल्स करावे किंवा बिटाडिन सोल्युशनचे गागल्स करावे. दिवसातून कमीत कमी 3 वेळा तरी स्टीम घ्यावा. आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा हळदीचं दूध घेतलं, हळदी, सुंठ, मिरी पावडर टाकून, तर खूपच उत्तम राहील. तुमची प्रतिकारशक्ती वाढेल याच्यामुळे. बाकी सगळं तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला जरी कोरोना झाला तरी सिव्हिअरिटी त्याची कमी राहील. त्यामुळे वॅक्सिन आणि तुमची इम्युनिटी हे दोन्ही तुमच्या हातात आहे. म्हणून सगळ्यांनी वॅक्सिन घ्यावी ही माझी विनंती आहे. तुमचा जेव्हा नंबर येईल तेव्हा तुम्ही प्लीज जाऊन वॅक्सिन घ्या, रजिस्ट्रेशन करा, वॅक्सिन घ्या. तुमचा नंबर गेला तर ते खूप दिवसानं येईल. तोपर्यंत आपल्याला काळजी सांगता येत नाही कसं काय असतंय ते. सर्वांनी आपली काळजी घ्यावी ही माझी विनंती आहे. कोणाला काही प्रश्न असतील ह्याबद्दल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, विचारा. मी तिकडे तुमचे उत्तरं सॉल्व्ह करेन. थँक्यू व्हेरी मच. जय भीम.